हॅलो विद्यार्थी मित्रांनो, नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी विश्वास आपल्या टिकन मराठी या तुमच्या कुटुंबात तुमच्या परिवारात सहर्ष स्वागत करतो. मित्रांनो, आज आहे गुढीपाडवा. ठीक आहे. नवीन वर्षाच्या तमाम विद्यार्थी बांधव आणि भगिनींना विश्वास सरांकडून कोटी कोटी शुभेच्छा. आई भवानी तुमचे सर्व स्वप्न पूर्ण करावे हीच आई भवानी करणी प्रार्थना. चालेल तर बघा, आपण सरळ सेवेचं मराठी व्याकरण आहे हा विषय सुरू केलेले. खूप जणांच्या कमेंट आल्या आहेत की सर प्रयोग समजत नाही, प्रयोगाचे मार्क चुकलेत, आमच्या एक्झाम जवळ आलेले आहेत. तर बघा, पूर्ण तुम्हाला प्रयोग जो शॉर्टकट पद्धतीने आहे, एक डायग्राम देणार आहे, त्या डायग्राम वरून आता प्रयोग समजण्यासाठी तुम्हाला कर्ता कर्म क्रियापद यायला पाहिजे. थोडक्यात मी सांगेन, ठीक आहे. कर्ता कर्म प्रत्ययावरून प्रयोग कसा ओळखला जातो, एकच शॉर्टकट ट्रिकनी कसं ओळखता येतो हे आज तुम्हाला सांगणार आहे. व्हिडिओ पूर्ण बघा म्हणजे तुम्हाला संपूर्ण माहिती होईल. ठीक आहे. त्यानंतर आपल्या पेड बॅचेस सुद्धा सुरू झालेल्या आहेत, ते पुढे आपण बोलूया. चालेल तर बघा, प्रयोगाचा आज आपण शॉर्टकट व्हिडिओ तयार केलेला आहे. याचा पूर्ण व्हिडिओ बनवा, बघा आणि याच्या नोट्स बनवा. तुमचा मार्क जाणार नाही एवढं मात्र नक्की. त्यानंतर आपलं ऍप्लिकेशन आहे प्ले स्टोअरला, जर TIKKAR टिक्कर मराठी ऍप डाउनलोड करा. ह्या ऍपवर फ्री पीडीएफ मध्ये तुम्हाला या लेक्चरची पीडीएफ जशीच्या तशी भेटेल. पुढे आहे महत्वाचं, बघा आपलं जे लेक्चर आहे एवढ्या सर्व एक्झाम साठी अवेलेबल आहे. बरोबर आहे. तलाठी भरती, झेडपी, आरोग्य सेवक येणाऱ्या दिवसामध्ये ह्या जेवढ्या एक्झाम्स आहेत तेवढ्या घेतल्या जाणार आहेत. पुढे बघा, महत्वाचं आहे की आपले जे युट्यूबचे फ्री लेक्चर्स आहेत ते सुरू आहेत. बघा, 5 वाजता रोज लाईव्ह लेक्चर्स असतं माझं. संध्याकाळी 5 ते 6 मध्ये मराठी व्याकरण, 6 ते 7 मध्ये कुणाल सरांचं लेक्चर असतं, 7 ते 8 मध्ये इंग्रजी व्याकरण असतं आणि 9 ते 10 मध्ये अंकगणित बुद्धिमत्ता मयूर सर घेतात. चालेल. त्यानंतर महत्वाचं आहे बघा, आज आपण शिकणार आहेत प्रयोग. बरोबर आहे. आता प्रयोग म्हणजे काय, प्रयोग या शब्दाची काय अर्थ होतो, प्रयोग या शब्दाचं कोणत्या संस्कृत धातूपासून तयार झाला, याच्या व्याख्या काय आहेत, याचे किती प्रकार पडतात, ह्या सर्व गोष्टी आपल्याला बघायचं आहे. तर आज आपण बघणार आहेत प्रयोग. बरोबर आहे. प्रयोग या शब्दाची निर्मिती कोणत्या संस्कृत धातूपासून झाली, तर तो धातू काय आहे, तो धातू कोणता आहे, प्र अधिक युज. काय, प्र अधिक युज या संस्कृत धातूपासून तयार झाली. आणि युज, युज या शब्दाचा अर्थ काय होतो, योग. काय होतो, योग. ठीक आहे. थोडं बेसिक सांगतो, मग तुम्हाला तो तक्ता देणार आहे ज्याने पूर्ण लक्षात येईल. बघा, प्रयोग हा शब्द कोणत्या संस्कृत धातूपासून तयार झाला, प्र अधिक युज. युज या शब्दाचा अर्थ योग आणि यापासून शब्द तयार झाला तुमचा प्रयोग. काय शब्द तयार झाला, प्रयोग. बरोबर आहे. मग प्रयोगामध्ये त्या प्रयोगाचा अर्थ काय होतो, याची जी जुळवणी आहे, याची जी ठेवण आहे, याची जी रचना आहे, याची जी मांडणी आहे ती कशी असते हे आपल्याला शिकावं लागतं. आता जर व्याख्या करायच्या झाल्या, जर याची व्याख्या करायची झाली व्याख्या, तर आता बघा याच्यामध्ये 3 गोष्टी महत्वाच्या असतात. एक कर्ता, कर्ता नको सर, कर्म, त्यानंतर क्रियापद. बरोबर आहे. क्रियापद, या 3 गोष्टी महत्वाच्या असतात. व्याख्या काय करता येईल प्रयोगाची, बघा कर्ता कर्म क्रियापद, कर्ता नको सर, कर्ता कर्म क्रियापद यांच्या परस्पर मांडणीला, जुळवणीला, ठेवणला, रचनेला काय म्हणतात, प्रयोग म्हणतात. काय, कर्ता कर्म क्रियापद यांच्या परस्पर मांडणीला, परस्पर जुळवणीला, परस्पर ठेवणला काय म्हणलं जातं, प्रयोग म्हणलं जातं. आता एक एक सांगतो. कर्ता म्हणजे काय आणि कर्म म्हणजे काय आणि क्रियापद म्हणजे काय. बघा, थोडक्यात मी तुम्हाला समजून देतो आणि तुम्हाला प्रत्ययावरून कसं प्रयोग ओळखता येतो ते तुम्हाला सांगणार आहे. आता कर्ता म्हणजे काय, बघा कर्ता म्हणजे क्रियापदाने दर्शवलेली क्रिया करणारा शब्द. हा जो क्रियापद आहे, क्रियापदाने दर्शवलेली, काय, क्रियापदाने दर्शवलेली क्रिया जो करणारा शब्द असतो तो काय असतो, तुमचा कर्ता असतो. आणि कर्म म्हणजे काय, ज्याच्यावर क्रिया घडते, काय, ज्याच्यावर क्रिया घडते तो काय असतो, तुमचा कर्म असतो. आणि क्रियापद म्हणजे काय, वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा क्रियावाचक शब्द. बरोबर आहे. अजून जर व्याख्या करायची झाली प्रयोगाची, तर बघा प्रयोगाची अजून जर व्याख्या तुम्हाला करायची असेल तर दुसरी व्याख्या काय असते, याच्यामध्ये 3 महत्वाचे शब्द कर्ता कर्म क्रियापद यांच्या परस्पर संबंधाला, किंवा बघा कर्ता कर्म क्रियापद यांच्या परस्पर संबंधाला काय म्हणलं जातं, प्रयोग म्हणलं जातं. किंवा वाक्यातील क्रियापदाचे रूप, काय, वाक्यातील क्रियापदाचे रूप जे आहे, रूप कर्त्याची व कर्माच्या, काय, वाक्यातील क्रियापदाचे जे काही वाक्य असेल प्रयोगाचं जे काही, आता वाक्यामध्ये 3 गोष्टी महत्वाच्या, कर्ता कर्म क्रियापद. बरोबर आहे. वाक्यातील क्रियापदाचे जे काही रूप असते ते कर्त्याच्या व कर्माच्या लिंग, वचन, पुरुषानुसार बदलते तेव्हा त्यास प्रयोग म्हणतात. काय म्हणलं, बघा व्याख्या दुसरी काय आहे,
वाक्यातील क्रियापदाचे रूप काय वाक्यातील क्रियापदाचे रूप कर्माशी काय वाक्यातील क्रियापदाचे रूप कर्त्याच्या व कर्माच्या काय कर्त्याच्या व कर्माच्या लिंग वचन पुरुष नुसार बदलते काय पुरुष नुसार बदलते तेव्हा त्यास काय म्हणतात प्रयोग म्हणतात तेव्हा त्यास प्रयोग असे म्हणतात बरोबर आहे प्रयोग असे म्हणतात लक्षात आली व्याख्या 3 व्याख्या तुम्हाला सांगितलेल्या आहेत बरोबर आहे म्हणजे वाक्यामध्ये 3 गोष्टी महत्त्वाच्या तुम्हाला कर्ता कर्म क्रियापद हे तिघे पण महत्त्वाचे असतात या तिघांच्या एकमेकांशी कशी मांडणी आहे कशी ठेवण आहे बघा कर्ता कर्म क्रियापद ह्या तिघांशी एकमेकाशी कशी मांडणी आहे कशी ठेवण आहे कशी जुळवणी आहे हे आपल्याला कोण शिकवतं हे आपल्याला प्रयोग शिकवतो कोण शिकवतो प्रयोग शिकवतो मग अति महत्त्वाचं आहे मग प्रयोगाचे मुख्य किती प्रकार पडतात प्रयोगाचे मुख्य किती प्रकार पडतात ते आपल्याला बघायचं आहे बघा प्रयोगाचे मुख्य 3 प्रकार पडतात म्हणून प्रयोगाचे मुख्य किती प्रकार पडतात 3 प्रकार पडतात पहिला आहे कर्तरी प्रयोग कर्तरी नाही तरतरी 6च्या नंतर बरोबर आहे कर्तरी प्रयोग पहिला काय आहे कर्तरी प्रयोग त्यानंतर दुसरा प्रयोग काय आहे तुमचा कर्मणी प्रयोग दुसरा आहे कर्मणी प्रयोग आणि तिसरा आहे तुमचा भावे प्रयोग काय आहे भावे प्रयोग बघा प्रयोगाचे मुख्य 3 प्रकार पहिला आहे कर्तरी प्रयोग दुसरा आहे कर्मणी प्रयोग आणि तिसरा आहे भावे प्रयोग आता हे एक एक थोडक्यात समजून देतो मग याचा जबरदस्त तक्ता देतो याच्या बाहेर तुमचा प्रश्न जाणार नाहीये ठीक आहे इथपर्यंत प्रत्येकाला समजलं असेल आता बघा कर्तरी प्रयोग कसा काय होतो आणि कर्मणी कसा होतो आणि भावे कसा होतो लक्षात घ्या आता ठीक आहे बघा कर्तरी प्रयोग याच्यामध्ये 3 गोष्टी महत्त्वाच्या सांगितली एक कर्ता प्लस कर्म प्लस क्रियापद बरोबर आहे आता एकदम शॉर्टकट सांगतो व्याख्या सांगणार नाही फक्त बेसिकली कसं एकाच तिघांवरूनच कसा कर्मणी प्रयोग लक्षात ठेवायचा बघा वाक्यामध्ये जर कर्त्याला अधिक महत्व असेल काय कर्त्याला अधिक महत्व असेल आणि कर्त्यानुसार जर क्रियापद बदलत असेल बघा पुन्हा सांगतो व्याख्या बघा तुम्ही पाठ करायला जाल बघा कर्तरी प्रयोग कसा ओळखला जातो वाक्यातील कर्त्याला अधिक महत्व असेल आणि कर्त्यानुसार क्रियापदामध्ये जर बदल होत असेल तर तो प्रयोग कोणता असतो तुमचा कर्तरी प्रयोग पुन्हा एकदा सांगतो वाक्यातील कर्त्याला जर महत्व असेल आणि कर्त्यानुसार जर क्रियापद बदलत असेल तर ते प्रयोग कोणता असतो तुमचा कर्मणी प्रयोग असतो दुसरा आहे बघा तो प्रयोग कोणता असतो तुमचा कर्तरी प्रयोग असतो कोणता असतो कर्तरी दुसरा आहे कर्मणी प्रयोग काय आहे कर्मणी याच्यामध्ये पण तिघे जण महत्वाचे बघा कर्ता प्लस कर्म प्लस क्रियापद काय क्रियापद हे तिघे जण असणारच मग वाक्यामध्ये जर कर्माला अधिक महत्व असेल काय अधिक महत्व असेल आणि कर्मानुसार क्रियापदामध्ये बदल होत असेल काय वाक्यामध्ये कर्माला अधिक महत्व असेल आणि कर्मानुसार क्रियापदामध्ये जर बदल होत असेल तर ते वाक्य कर्मणी प्रयोगाचं असतं पहिला आपण बघितला कर्तरी प्रयोग ज्या वाक्यामध्ये कर्त्याला महत्व असून कर्त्यानुसार क्रियापद बदलते ते असतं तुमचं कर्तरी प्रयोग दुसरं बघितलं ज्या वाक्यामध्ये कर्माला अधिक महत्व असून कर्मानुसार क्रियापद बदलतं ते असतं तुमचं कर्मणी प्रयोग आणि तिसरं आहे तुमचा भावे प्रयोग आता भावे प्रयोगामध्ये काय असतं ते बघा याच्यामध्ये सुद्धा कर्ता असतो प्लस कर्म असतं प्लस क्रियापद असतं काय क्रियापद असतं बघा या भावे प्रयोगामध्ये कर्त्याला महत्व नसते कर्मालाही महत्व नसते काय कर्त्याला महत्व नसते कर्माला महत्व नसते वाक्यात अधिक जास्त महत्व दिले जात नाही किंवा कर्ता कर्मानुसार क्रियापदाला काहीही फरक पडत नाही कर्ता कर्मानुसार क्रियापदाला काहीच फरक पडत नाही यामध्ये क्रियापदाचा भाव महत्वाचा असतो ज्या वाक्यामध्ये क्रियापदाचा भाव महत्वाचा असतो त्याला काय म्हणतात भावे प्रयोग म्हणतात
पुन्हा एकदा सांगतो, तिन्ही प्रयोग बघा लक्षात घ्या. प्रयोगाचे मुख्य 3 प्रकार पडतात. एक कर्तरी प्रयोग, कर्मणी प्रयोग, भाव्य प्रयोग. इथल्या इथं पाठ झाले पाहिजे. कर्तरी प्रयोग, ज्या वाक्यामध्ये कर्त्याला अधिक महत्व असते आणि कर्त्यानुसार क्रियापद बदलते ते असतं तुमचं कर्तरी प्रयोग. त्यानंतर कर्मणी प्रयोग, ज्या वाक्यामध्ये कर्माला अधिक महत्व असते आणि कर्मानुसार क्रियापद बदलते ते असते तुमचे कर्मणी प्रयोग. आणि ज्या वाक्यामध्ये कर्त्याला आणि कर्माला अधिक महत्व दिले जात नाही, याच्यापासून काही फरक पडत नाही, ज्यामध्ये क्रियापदाचा भाव महत्वाचा असतो ते असतं तुमचं भावे प्रयोग. व्याख्या इथे लक्षात आल्या. आता आपण एक डायग्राम बघूया, एकदम शॉर्टकट डायग्राम. ठीक आहे, त्याआधी महत्वाचं आहे बघा, आपली सरळ सेवेची बॅच सुरू झालेली आहे. ठीक आहे, बघा सरळ सेवेची बॅच आहे. तुम्ही तलाठीवरती, जिल्हा, झेडपी, ग्रामसेवक, आरोग्य सेवक कोणतीही एक्झाम द्या, हिची लाईव्ह बॅचची फीज आहे 3000 रुपये. काय 3000 रुपये. दररोज लाईव्ह लेक्चर्स असतील 5 तास. टॉपिक नुसार बेसिक पासून ऍडव्हान्स पर्यंत, रेकॉर्डेड लेक्चर 2 वर्षापर्यंत. बघा एवढी तुम्हाला व्हॅलिडिटी कोणीच देणार नाही. ही पहिली आहे टिकर मराठीवर आलेला पहिली बॅच. आता सर्वजण कॉपी करतील. 2 वर्षापर्यंत तुम्हाला व्हॅलिडिटी दिलेली आहे. त्यानंतर दररोज एमसीक्यू असेल, ई बुक तुम्हाला भेटणार आहे, डाऊट सेक्शन आणि 20+ ऑनलाईन सराव टेस्ट असणार आहेत. टोटल विषयाची तुम्हाला जर बॅच घ्यायची असेल, मराठी व्याकरण, बुद्धिमत्ता, अंकगणित, सामान्य ज्ञान आणि इंग्रजी व्याकरण, जी के तुम्हाला 2 शिक्षक शिकवणार आहेत. इंग्रजी काजल मॅडम शिकवणार आहेत, मी मराठी व्याकरण घेणार आहे आणि मयूर सर तुम्हाला गणित बुद्धिमत्ता. जर तुम्हाला माझी सेपरेट मराठी व्याकरणाची बॅच पाहिजे असेल तर तिची फीज आहे 700 रुपये. माझी गणिताची बॅच पाहिजे असेल तिची फीज आहे 600 रुपये आणि मराठी व्याकरणाची फीज आहे 700 रुपये. बघा दररोज 1 तास लाईव्ह लेक्चर्स असेल, बेसिक पासून ऍडव्हान्स पर्यंत असेल, रेकॉर्डेड लेक्चर 2 वर्ष तुम्हाला राहतील. दररोज एमसीक्यू तुम्हाला भेटणार आहे, ई बुक भेटणार आहे, डाऊट सेशन आणि हे 20 ऑनलाईन सराव टेस्ट आहे ना, ते फुल लेंथ असणार आहेत सर्व विषयाचे. ठीक आहे, हा याच्यामध्ये मराठी, इंग्रजी सर्व प्रश्न तुम्हाला भेटणार आहेत. जर तुम्हाला माझं मराठी व्याकरण समजत असेल तर सेपरेट लाईव्ह बॅच सुरू आहे, तुम्ही जॉईन करू शकताय. प्रयोगाचे शॉर्टकट आज देतो. प्रयोग एकदम डीप मध्ये शिकायचा असेल तर आपल्या बॅच मध्ये येऊन तुम्ही शिकू शकताय. चालेल, तर बघा बघा आता हे तक्ता देतो. या तक्त्यानुसार प्रयोग कसा ओळखला जातो तो तुमच्या लक्षात येईल. ठीक आहे, आता बेसिक तुम्हाला सांगितलं, व्याख्या सांगितली. बघा पहिला प्रकार आहे कर्तरी प्रयोग. आता या कर्तरी प्रयोगाचे 2 उपप्रकार आहेत. पहिला आहे सकर्मक कर्तरी, बरोबर आहे, सकर्मक कर्तरी, आणि दुसरा आहे अकर्मक कर्तरी, बरोबर आहे. आता याला जे प्रत्यय आहेत बघा, प्रत्यय 2 प्रकारे लागतात. एक कर्त्याला लागतो आणि कर्माला लागतो, बरोबर आहे. कर्त्याला एक प्रत्यय लागतो आणि कर्माला एक लागतो. ठीक आहे, हा तक्ता जसाच्या तसा लिहून घ्या. बघा कर्तरी प्रयोगामध्ये एक सकर्मक कर्तरी असतो आणि एक अकर्मक कर्तरी. आता कर्तरी प्रयोगामध्ये सकर्मक कर्तरी जो असतो त्याला प्रत्यय असतो की नसतो, तर त्याला प्रत्यय नसतो, त्याला प्रत्यय नसतो. सकर्मक कर्तरीमध्ये प्रत्यय, कर्त्याला प्रत्यय नसतो. ठीक आहे, कर्माला प्रत्यय असू शकतो किंवा नसू शकतो आणि अकर्मक कर्तरीमध्ये प्रत्ययच, कर्म नाही, याच्यामध्ये काय नाही, कर्म नाही. बघा आता तुम्हाला यासाठी सांगितलं की तुम्हाला कर्ता कर्म ओळखता यायला पाहिजे. ते येत असेल तर या प्रत्ययावरून प्रयोग ओळखता येतो. काय सांगितलं, कर्तरी प्रयोगाचे 2 प्रकार, सकर्मक कर्तरी, अकर्मक कर्तरी. सकर्मक कर्तरीला कर्त्याला प्रत्यय नसतो, कर्माला असतो किंवा नसतो. त्यानंतर अकर्मक कर्तरीमध्ये कर्त्याला प्रत्यय नसतो, कर्मच नाही पण क्रियापद असतं. आता उदाहरणार्थ जर घेतलं, राणी राजाला मारते खणाखण. कसं, राणी राजाला मारते, खटाखट मारते, बरोबर आहे. राणी राजाला मारते, बरोबर आहे. आता मला सांगा काय सांगितलं, सकर्मक कर्तरीचं आहे का. बघा कर्त्याला प्रत्यय आहे का, मारणारी कोण, राणी, कर्त्याला प्रत्यय का नाही. कर्माला कोणाला मारते, स्वतःलाच मारायली का नाही, राजाला मारायली, प्रेमाने. तसं राजाला मारते, बघा ला प्रत्यय आलेला आहे, बरोबर आहे. मग राणीने राजाला मारले म्हणजे कर्माला प्रत्यय असतो. आता सर तुम्ही तर सांगितलं कधी असतो कधी नसतो, मग उदाहरण अजून एक घेऊ. तो बैल बांधतो, बघा तो बैल बांधतो. आता मला सांगा तो बैल बांधतो, बघा तोला प्रत्यय लागला का, नाहीये. बैलाला प्रत्यय आहे का, नाहीये, पण बांधतो काय आहे, क्रियापद आहे. मग बघा कर्त्याला प्रत्यय असतो
किंवा असू शकतो, सॉरी, कर्त्याला प्रत्यय नसतो, कर्माला असतो किंवा नसतो. बघा इथं प्रत्यय आहे, इथं नाहीये. ठीक आहे, लक्षात आलं. आता तुम्ही पुस्तक काढायचं आणि प्रयोग बघायचा, तुम्हाला हे जे आहेत ह्या ट्रिक लागू होतील. दुसरं बघा, आता याच्यामध्ये आहे अकर्मक कर्तरीचं, अकर्मक कर्तरी बरोबर आहे. कर्ता प्रत्यय नसतो आणि कर्म याच्यामध्ये नसते. मग उदाहरणार्थ राणी मारते, कोणाला मारते काय मारते माहित नाही, राणी मारते, कोणाला मारते काय मारते काहीच माहित नाही, म्हणजे कर्मच नाही. किंवा तो बांधतो, तो बांधतो, काय बांधतो कशाला बांधतो काहीच माहित नाही, समजतो का नक्की, म्हणून वाक्य हे काय झालं तुमचं अकर्मक झालेलं आहे. ठीक आहे, प्रत्यय ऑलरेडी नसतो, आलं लक्षात. हा, आता बघा दुसरा आहे तुमचा कर्मणी प्रयोग. आता कर्मणी प्रयोगाचे खूप सारे उपप्रकार आहेत. ठीक आहे, ते आपल्याला घ्यायचं नाहीयेत. ठीक आहे, कर्मणी प्रयोगाचे जे उपप्रकार आहेत ते आपल्याला घ्यायचं नाहीयेत. आपल्याला फक्त एवढंच लक्षात घ्यायचं. बघा कर्मणी प्रयोगात कर्त्याला प्रत्यय असतो, कर्मणी प्रयोगात कर्त्याला प्रत्यय असतो परंतु कर्माला प्रत्यय कधीच नसते. कर्त्याला प्रत्यय असतो परंतु कर्माला प्रत्यय कधीच नसते. उदाहरणार्थ राणीने राजा मारला, काय राणीने राजा मारला, खपूनच टाकला, बरोबर आहे. हा, राणीने राजा मारला, कर्त्याला प्रत्यय आहे, मारणारी कोण राणी, कर्त्याला प्रत्यय आहे, कर्माला प्रत्यय आहे का नाहीये. उदाहरण अजून घ्यायचं, त्याने बैल बांधले, काय त्याने बैल बांधले. ठीक आहे, त्याने बैल बांधले किंवा त्याने बैल बांधला, त्याने बैल बांधला. त्याने बैल बांधला, आलं लक्षात. हे काय झालं तुमचं कर्मणी प्रयोग, बरोबर आहे. आता भावे प्रयोगाचे सुद्धा दोन उपप्रकार आहेत. दोन कोणते, एक सकर्मक भावे, बरोबर आहे, भावे, आणि दुसरा आहे अकर्मक भावे. आता याच्या पण नुसार कसं प्रत्यय लागू होतात ते लक्षात घ्या. आता सकर्मक भावेमध्ये कर्त्याला पण प्रत्यय असतो आणि कर्माला पण असतो. घ्या आता, कर्त्याला पण असतो आणि कर्माला पण असतो, परंतु अकर्मक भावेमध्ये कर्त्याला प्रत्यय असतो परंतु अकर्मक भावेमध्ये कर्मच नसते, काय कर्म नसते. आता इथे सर्वां जणांची कन्फ्युज कुठं होते ती लक्षात घ्या. कुठं कन्फ्युजिंग होते हे बघा, हे एक आहे तुमचं, बरोबर आहे, अकर्मक भावे आणि सकर्मक कर्तरी. बघा आता जर कर्त्याला प्रत्यय नसेल आणि कर्त्याला प्रत्यय नसेल आणि कर्म नसेल तर ते 100% कर्तरी प्रयोग, अकर्मक कर्तरी प्रयोगाचं वाक्य. परंतु कर्ता आणि कर्म नसेल, वाक्यामध्ये कर्त्याला प्रत्यय असेल, बघा अकर्मक भावे कसं ओळखलं जातं, वाक्याच्या कर्त्याला जर प्रत्यय लागला, वाक्य अकर्मक आहे तर ते 100% भावे प्रयोगाचं उदाहरण असणार आहे. मला नाही वाटत यापेक्षा सोपं तुम्हाला कुठं भेटलं असेल. आता उदाहरण घेऊया, राणीने राजाला मारले, काय राणीने राजाला मारले. ठीक आहे, आता बघा राणीला ने प्रत्यय लागला, कर्त्याला प्रत्यय लागला, राजा ला प्रत्यय लागलेला आहे आणि मारले, बरोबर आहे. आता भरपूर जण सांगताय एकारांचं वाक्य असेल, बरोबर आहे, त्याच्यावरून पण खूप सारी कन्फ्युजिंग होते, त्यामध्ये जाऊ नका. फक्त लक्षात ठेवायचं कर्त्याला कर्माला प्रत्यय असेल तर ते वाक्य 100% भावे प्रयोगाचं, बरोबर आहे. आता बघा इथं हे कसं, मग सकर्मक कर्तरी कसं ओळखायचं, कर्त्याला प्रत्यय नसतो पण कर्माला असतो किंवा नसतो, हे लक्षात घ्यायचं आहे. आता अकर्मक भावेमध्ये आता राणीने राजाला मारले, अजून एक उदाहरण द्यायचं, त्याने बैलास बांधले, काय त्याने बैलास बांधले. ठीक आहे, हे झालं, दोन उदाहरणं तुम्हाला दिलेली आहेत. आता अकर्मक भावे, कर्म नाहीये, राणीने मारले, कोणाला मारले माहित नाही, राणीने मारले, आलं लक्षात. आणि अजून एक उदाहरण द्यायचं तर त्याने बांधले, काय माहित नाही, बरोबर आहे, त्याने बांधले. ठीक आहे, तर बघा हे आहे. आता तुम्ही काय करायचं, हा तक्ता जसाच्या तसा लिहून घ्यायचा आणि काय करायचं, तुम्ही जिथं अभ्यासाला बसताय तिथं चिटकवायचं आणि तुम्ही पुस्तक घ्यायचं, प्रयोगाचे जेवढे प्रश्न आहेत तेवढे टिक करायचे, 100% सोडवता येईल. नाही सोडवलं तर खाली येऊन आपल्याला भेट द्यायची. आपला नंबर आहे 8233007373. 100%. हा, मी म्हणत नाही की एवढ्याशा ह्याच्यावरून तुमचा प्रयोग क्लिअर होईल,
एक जबरदस्त शॉर्टकट आहे ज्याने तुमच्या ज्या काही सरळ सेवेचे छोटे छोटे एक्झाम आहेत त्या पूर्ण होतील. परंतु डीप मध्ये शिकायचं असेल तर आपली पेड बॅच आहे. फीज खूप कमी आहे. किती आहे? फक्त 700 रुपये आहे. किती? 700 रुपये आहे. तुम्ही घेऊ शकताय. ठीक आहे. आता बघा तुम्हाला एक वाक्य देतो. काय? एक वाक्य देतो. त्या वाक्यामध्ये मला तुम्ही प्रत्येकाने सांगायचं आहे. ते वाक्य तुम्हाला दिल्याच्या नंतर तुम्ही काय करायचं आहे? त्याचं सकर्मक कर्तरी, कर्तरी प्रयोग, कर्मणी प्रयोग, भावी प्रयोग मध्ये सकर्मक कर्मणी, अकर्मक कर्मणी, सकर्मक भावे, अकर्मक भावे आणि कर्मणी प्रयोग याच्यामध्ये सर्वांमध्ये त्याला डिवाइड करायचं आहे. जसं राम रावणास मारतो. काय? राम रावणास मारतो आणि प्रत्येकाने याच तिघांमध्ये रूपांतर करायचं आहे. सकर्मक कर्तरी, अकर्मक कर्तरी, कर्मणी प्रयोग, सकर्मक भावे, अकर्मक भावे आणि मला कमेंट मध्ये प्रत्येकाने त्याचं उत्तर टाकायचं आहे. जो जो विद्यार्थी बघतोय तो. ठीक आहे. चालेल. तर बघा तुम्हाला प्रयोग अजून डीप मध्ये शिकायचं असेल तर आपली पेड बॅच सुरू झालेली आहे. भरपूर विद्यार्थ्यांची इच्छा होती तर खूप कमी फीज मध्ये तयार केलेली आहे. चालेल. तर हे होते आपलं प्रयोगाचा एकदम जबरदस्त शॉर्टकट व्हिडिओ. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी. ठीक आहे. तर आलेल्या ज्या काही एक्झाम आहेत त्यासाठी तुम्हाला खूप सारा फायदा हो म्हणून हा प्रयोगाचा एक शॉर्टकट व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे. अजून कोणते टॉपिक आहेत मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि विचारलेल्या प्रश्नांची उत्तर सुद्धा कमेंटमध्ये देत चला. तर आज थांबतो आजच्यासाठी एवढं. जय हिंद, गुड बाय, टेक केअर, लव्ह यू गाईज.